शेतकरी मित्रांनो, आज आहे 8 मे 2024 बुधवार। आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे आणि काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाला देखील सुरुवात होणार आहे। राज्यातील काही भागांना आज रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार पावसाचा इशारा, तर काही परिसराला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊ सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। सर्वाधिक पावसाचा जोर आजच्या दरम्यान आपल्याला विदर्भातील चंद्रपूर, कापसी, कांकेर, नागपूर, गोंदिया तसेच वर्धा, यवतमाळ, वाशिम या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत पाहायला मिळू शकतो। मोठा जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच विदर्भातील अकोला, अमरावतीच्या परिसरामध्ये आणि बुलढाण्याच्या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा आहे। मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत हवामानात मोठा बदल होणार आहे। ढगाळ वातावरणासह काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल, तर रात्री दरम्यान काही भागात विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये रात्रीला ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात। मात्र उद्या म्हणजेच 9, 10 आणि 11 मे रोजी महाराष्ट्रातील सर्वत्र परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा इशारा आहे। कोकण पट्ट्यात पहिल्यांदा कोकणात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता आज असणार नाही। हलके ढगाळ वातावरण रात्री निर्माण होईल। मात्र 10, 11 आणि 12 मे रोजी संपूर्ण कोकण पट्ट्यात देखील जोरदार पावसाचा इशारा आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।